तुला कधी जाणवलं आहे का की तू स्वतःला ओळखतोस पण तरीही तेच निर्णय पुन्हा पुन्हा घेतोस? तुला कळतं काय चूक आहे, तरीही रिॲक्शन थांबत नाही. लोक म्हणतात स्वभाव असा आहे, नशीब तसंच आहे. पण ऑकल्ट विज्ञान एक वेगळंच काही सांगतं. हे पर्सनॅलिटी नाही, हा एक सूक्ष्म पॅटर्न आहे. ग्रह शक्ती देतात, पण नक्षत्र ठरवतात ती शक्ती मन कसं वापरेल. आजचा एपिसोड नक्षत्र सांगण्यासाठी नाही. आजचा एपिसोड मन का रिपीट होतं हे उघडण्यासाठी आहे. वेलकम टू एपिसोड 32, नक्षत्र एनर्जीज अँड सटल सायकॉलॉजी. आपण मागच्या वेळी ग्रहांबद्दल बोललो आणि खरंच ती चर्चा खूपच मस्त होती. पण एक गोष्ट आहे जी माझ्या डोक्यातून जात नाहीये. कोणती? की समजा एकच ग्रह आहे मंगळ, एका विशिष्ट स्थितीत. त्याचा प्रभाव एकाच वेळी लाखो लोकांवर पडतोय. पण मग प्रत्येकाची प्रतिक्रिया इतकी वेगळी का? म्हणजे एकाला प्रचंड राग येतो तर दुसरा त्याच ऊर्जेचा वापर करून काहीतरी रचनात्मक करतो. असं का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तरच आपल्याला आजच्या विषयाकडे घेऊन जातं. याचं सोपं उत्तर असं आहे की ग्रह फक्त शक्ती देतात, म्हणजे एक प्रकारची ऊर्जा. पण ती ऊर्जा कशी वापरायची, तिला कोणतं वळण द्यायचं, हे ग्रह नाही ठरवत. थांबा, हे थोडं विचित्र वाटतंय. कारण आपण तर नेहमी म्हणतो की मंगळामुळे राग आला किंवा शनीमुळे त्रास झाला. आपण थेट ग्रहांनाच जबाबदार धरतो. मग जर ते फक्त ऊर्जा देत असतील तर त्या ऊर्जेला आकार कोण देतं? आणि हाच तर गैरसमज आहे. आपण ग्रहांना कसं पाहतो, जणू काही त्यांनी आपलं नशीब ठरवून टाकलंय. पण ते पत्ते नाहीत, ते फक्त खेळातली ऊर्जा आहेत, एनर्जी टोकन सारखे. तुम्ही ते टोकन वापरून किल्ला बांधणार की दुसऱ्याचं घर पाडणार, हे तुमच्यावर आहे. आणि हे तुम्ही म्हणजे नक्की कोण, तुमची मूळ प्रवृत्ती काय, हे ठरवण्याचं काम ज्याच्याकडे आहे. त्या विषयावर आपण आज बोलणार आहोत. नक्षत्र. आता बहुतेक लोकांसाठी नक्षत्र म्हणजे माझं जन्म नक्षत्र कोणतं किंवा मुलाचं नाव कोणत्या अक्षरावरून ठेवायचं, इथेच विषय संपतो. बरोबर. आणि वरवर पाहता ते तितकंच आहे. पण गूढशास्त्राच्या दृष्टिकोनातून नक्षत्र ही खूप खोल संकल्पना आहे. नक्षत्र म्हणजे काय तर आपल्या मनाचा एक सूक्ष्म आराखडा, एक ब्लूप्रिंट. एखादी परिस्थिती समोर आल्यावर आपलं मन कसं रिॲक्ट करेल याचा तो एक अदृश्य पॅटर्न आहे. म्हणजे हे भविष्य कथनासाठी नाही तर स्वतःला समजून घेण्यासाठी आहे. अगदी सुप्त मनाचे अदृश्य पॅटर्न समजून घेण्यासाठी. ओके, म्हणजे तुम्ही म्हणताय की ग्रह शक्ती देतो आणि नक्षत्र त्या शक्तीला एक वळण देतं, एक दिशा ठरवतं. अगदी तसंच. आपण एक उदाहरण घेऊया. ग्रह म्हणजे पॉवर स्टेशनमधून येणारी वीज, ती फक्त ऊर्जा आहे, न्यूट्रल. ओके. पण नक्षत्र म्हणजे त्या विजेवर चालणारं उपकरण. अच्छा, म्हणजे वीज तीच, पण हीटर उष्णता देतो, पंखा हवा देतो आणि बल्ब प्रकाश देतो. एक्झॅक्टली. ऊर्जा एकच, पण तिचा आविष्कार उपकरणाच्या रचनेनुसार बदलतो. या तुमच्या उदाहरणाला धरून पुढे विचार करतोय, जर घरातलं वायरिंगच खराब असेल किंवा कुठेतरी शॉर्ट सर्किट असेल तर चांगल्यातलं चांगलं उपकरणही नीट चालणार नाही. मग आपल्या आतमध्ये असं काही वायरिंग आहे का? अगदी बरोबर. तुम्ही पुढचा मुद्दा अचूक ओळखला आणि त्या वायरिंगवर आपण बोलणार आहोत. पण त्याआधी हे समजून घेऊया की नक्षत्र जाणीवपूर्वक काम करतं की नेणिवेत. नक्षत्र हे आपल्या कॉन्शियस माइंडशी जोडलेले नाही, म्हणजे आपण जे विचार करून निर्णय घेतो त्याच्याशी नाही. म्हणजे नक्षत्र थेट आपल्या सुप्त मनावर, सबकॉन्शियसवर काम करतं? हो. ते आपल्या जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांवर नाही तर आपल्या खोलवर रुजलेल्या सवयी, म्हणजे हॅबिट्स, आपल्या मूळ प्रवृत्ती, इन्स्टिंक्ट्स, आपल्या भीती आणि इच्छांच्या पॅटर्नशी जोडलेला आहे. अच्छा, म्हणूनच का असं होतं की म्हणजे लोकांना लॉजिकली सगळं कळत असतं की काय बरोबर आहे, काय चूक आहे. 100%. पण भावनिक स्तरावर ते पुन्हा पुन्हा तीच चूक करतात. त्यांना स्वतःलाच कळत नाही की मी असं का वागतोय. अगदी. कारण तर्क जाणीवपूर्वक असतो, पण प्रतिक्रिया ती सुप्त मनातून येते. हो. लॉजिक कॉन्शियस असतं, पण रिॲक्शन सबकॉन्शियस असते. आणि नक्षत्र याच प्रतिक्रियेला नियंत्रित करतं. मला आठवतंय एका मित्राला सार्वजनिक ठिकाणी बोलायची प्रचंड भीती होती. तो महिनोमहिने तयारी करायचा, सगळं त्याला तोंडपाठ असायचं. त्याचं कॉन्शियस मन त्याला सांगायचं की सगळं ठीक आहे, तुला सगळं येतंय. पण स्टेजवर गेला की आतून कुठली तरी वेगळीच शक्ती त्याला थांबवत होती. हो, हातपाय थंड पडायचे, एक शब्दही नाही. हेच नक्षत्र पॅटर्न आहे का? हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याच्या आत दडलेला पॅटर्न कदाचित काहीतरी भीतीचा असेल, तो त्या विशिष्ट परिस्थितीत सक्रिय व्हायचा आणि त्याच्या तयारीवर हावी व्हायचा.
मग यात पूर्वजन्मीचे संस्कार, कर्म या सगळ्या गोष्टी कुठे येतात? योगशास्त्रानुसार नक्षत्र म्हणजे या संस्कारांना सक्रिय करणारं एक ॲक्टिव्हेशन झोन आहे, एक स्विच. आपल्या सुप्त मनात अनेक जुन्या स्मृती, जुने अनुभव, जुन्या भावनांचे ठसे साठवलेले असतात की नाही? ज्यांना आपण संस्कार म्हणतो. हो. जेव्हा बाहेरची एखादी परिस्थिती त्या नक्षत्राच्या ऊर्जेशी जुळते, तेव्हा ते नक्षत्र या जुन्या संस्कारांना पृष्ठभागावर आणतं, त्यांना जागं करतं. बापरे. म्हणजे त्या क्षणी आपण विचारपूर्वक निर्णय घेतच नाही, आपण फक्त प्रतिक्रिया देतो, एका जुन्या रेकॉर्डसारखे. बहुतांश वेळा तेच होतं. आपलं जाणीवपूर्वक मन बाजूला राहतं आणि सुप्त मन कंट्रोल घेतं. आणि गंमत म्हणजे बहुतेक लोक याच स्वयंचलित प्रतिक्रियेला नशीब किंवा नियती असं नाव देतात. तुम्ही म्हणालात की ही ऊर्जा सुप्त मनाला सक्रिय करते, पण ती आपल्यापर्यंत पोहोचते कशी? मगाशी मी वायरिंगचा उल्लेख केला होता. काही इंटरफेस आहे का? कारण कधीकधी एखादी भावना अंगावर येते असं आपण म्हणतो. इट फील्स फिजिकल. बरोबर. आणि इथेच तो महत्वाचा दुवा येतो, जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. नक्षत्राची ऊर्जा थेट आपल्या मनात किंवा विचारात प्रवेश करत नाही. तिचा पहिला थांबा असतो आपलं ऊर्जा शरीर, म्हणजे ऑरा. ओके, आपण 31व्या भागात ऑराबद्दल बोललो होतो. त्याचा संबंध आहे इथे? खूप खोल संबंध आहे. ती ऊर्जा आधी आपल्या ऑराला सक्रिय करते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची ऑरा कमजोर किंवा अपरिपक्व असेल तर काय होईल? तर ती व्यक्ती त्या नक्षत्राच्या ऊर्जेच्या पूर्णपणे आहारी जाते. तिच्यात एक प्रकारची सक्ती, एक कंपल्शन निर्माण होते. तिला वाटतं की मला हे करावंच लागेल किंवा मी असाच आहे, मी बदलू शकत नाही. ती ऊर्जा त्या व्यक्तीवर कंट्रोल मिळवते. आणि जर ऑरा मजबूत असेल तर? रागाची किंवा भीतीची भावना निर्माण होत आहे, पण त्यावर कृती करायची की नाही ही निवड तिच्या हातात असते. वा. कमजोर ऑरा म्हणजे सक्ती आणि मजबूत ऑरा म्हणजे निवड, हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपण मंगळाचं उदाहरण घेऊया. एकाच मंगळाच्या प्रभावामुळे एका व्यक्तीला प्रचंड राग येऊ शकतो, ती विध्वंसक होऊ शकते, आणि त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तीला प्रचंड धैर्य मिळू शकतं. हो, अगदी शक्य आहे. कारण दोघांसाठी मंगळाची ऊर्जा समान आहे. पण दोघांचं नक्षत्र कंडिशनिंग आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या ऑराची परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे एकाची कमजोर ऑरा मंगळाच्या ऊर्जेला थेट आत येऊ देते आणि रागाचा स्फोट होतो, तर दुसऱ्याची मजबूत ऑरा त्या ऊर्जेला फिल्टर करते, तिला धैर्य आणि धाडसाचं रूप देते. त्यामुळे समस्या ग्रहात नाही, समस्या आपल्या आत दडलेल्या आणि न दिसणाऱ्या पॅटर्नमध्ये आहे. म्हणजे खरी अडचण ग्रह नाही, तर तो पॅटर्न न दिसणं आहे. पॅटर्न इनव्हिजिबिलिटी. मला एक विचार येतोय. आपल्या आयुष्यात काही तीव्र भावना असतात, जसं की ट्रॉमा, जिथे माणूस एकाच आठवणीत अडकून राहतो. दुसरीकडे ऑब्सेशन, जिथे एकाच गोष्टीवर प्रचंड ऊर्जा केंद्रित होते. आणि तिसरीकडे क्रिएटिव्हिटी, जिथे ऊर्जेचा एक सुंदर प्रवाह दिसतो. या तिन्ही गोष्टी दिसायला खूप भिन्न आहेत, पण काय त्यांचा स्रोत एकच असू शकतो? तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे. खरं तर ट्रॉमा, ऑब्सेशन आणि क्रिएटिव्हिटी हे एकाच नाण्याच्या 3 बाजू आहेत. ते एकाच नक्षत्राच्या ऊर्जेचे वेगवेगळे आविष्कार आहेत. म्हणजे जेव्हा नक्षत्राची ऊर्जा कुठेतरी अडकून पडते, तिचा प्रवाह थांबतो, तेव्हा त्याला ट्रॉमा म्हणतात. तो एक स्टक पॅटर्न आहे. ओके, स्टक पॅटर्न. आणि ऑब्सेशन? जेव्हा तीच ऊर्जा गरजेपेक्षा जास्त वाढते, तिचा अतिरेक होतो आणि ती एकाच बिंदूवर इतकी केंद्रित होते की बाकी सगळं दिसेनासं होतं, तेव्हा त्याला ऑब्सेशन म्हणतात. तो एक ॲम्प्लिफाईड पॅटर्न आहे. आणि मग क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? आणि जेव्हा याच ऊर्जेला एक शुद्ध आणि परिष्कृत रूप दिलं जातं, तिचा अडथळा दूर करून तिला मुक्तपणे वाहू दिलं जातं, तेव्हा त्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात. तो त्याच ऊर्जेचं रिफाईन्ड एक्सप्रेशन आहे. महत्वाचं हे आहे की ऊर्जा स्वतः न्यूट्रल असते. तिचा आविष्कार कसा होईल हे आपल्या परिपक्वतेवर अवलंबून आहे. तर मग नियती म्हणजे नक्की काय? जर सगळं काही आपल्या पॅटर्नवर आणि परिपक्वतेवर अवलंबून असेल, तर मग जे नशिबात लिहिलंय तेच होणार, या वाक्याचा अर्थ काय? गूढशास्त्राच्या दृष्टीने नियती म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपल्या न दिसणाऱ्या सवयींची सतत होणारी पुनरावृत्ती. An unseen habit repeating itself. बरोबर. आपल्याला कळतही नाही, पण आपण एकाच वर्तुळात फिरत राहतो आणि त्याला नशीब असं नाव देतो. नक्षत्र म्हणजे शिक्षा किंवा बक्षीस नव्हे, ते फक्त एक कंडिशनिंग पॅटर्न आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला तो पॅटर्न दिसत नाही, तोपर्यंत आपण त्याच्या अधीन असतो आणि त्यालाच नियती म्हणतो. अगदी. पण ज्या क्षणी आपली जागरूकता वाढते आणि आपल्याला हा आपला स्वतःचा पॅटर्न दिसू लागतो, तेव्हा
तेव्हा त्याची पकड सैल व्हायला लागते आणि मग तथाकथित नियती विरघळायला लागते. कारण आता तुम्ही स्वयंचलित यंत्र नसता. मग या नक्षत्रांच्या प्रभावातून, या कंडिशनिंगमधनं मुक्ती कशी मिळवायची? नक्षत्र बदलू शकतो का आपण? नाही, मुक्ती नक्षत्र बदलून मिळत नाही. मुक्ती मिळते निरीक्षक बनून. निरीक्षक. हो, एक साधं आणि अत्यंत शक्तिशाली तत्व आहे. ज्या गोष्टीला आपण पाहू शकतो ती गोष्ट आपल्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या रागाला, तुमच्या भीतीला किंवा तुमच्या सवयीला त्रयस्थपणे पाहू शकता, त्या क्षणी तुम्ही त्या भावनेपेक्षा मोठे होता. तुम्ही नक्षत्राला बदलत नाही, तर तुम्ही त्या कंडिशनिंगच्या पलीकडे जाता. म्हणजे न कळत एकाच चक्रात फिरण्यापासून ते डोळसपणे प्रत्येक पाऊल टाकण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. अनकॉन्शियस रिपिटिशन टू कॉन्शियस लिव्हिंग. अगदी अचूक. हाच तो मार्ग आहे. म्हणजे याचा अर्थ असा की नक्षत्र आपल्याला बांधत नाही. नाही, अजिबात नाही. नक्षत्र फक्त आपल्याला एक आरसा दाखवतं. ते आपल्याला दाखवतं की आपण कुठे आणि केव्हा बेशुद्ध असतो, अनकॉन्शियस असतो, कोणत्या परिस्थितीत आपला स्वतःवरचा ताबा सुटतो. आणि जसजशी ही जागरूकता वाढते तसतसं नक्षत्र शत्रू न राहता शिक्षक बनतं. ते आपल्याला आपल्याच आतल्या अंधाराची ओळख करून देतं आणि एकदा सवय दिसायला लागली की तिची पकड आपोआप सैल होते. जसं अंधारातली वस्तू दिवा लावल्यावर जशी आहे तशी दिसते आणि तिची भीती नाहीशी होते तसं. हो, जागरूकतेच्या प्रकाशात हे मानसिक पॅटर्न्स दिसू लागतात आणि त्यांचं आपल्यावरचं राज्य संपतं. खूपच सखोल विचार आहे हा. म्हणजे स्वतःला ओळखण्याच्या प्रवासातला नक्षत्र हा एक महत्वाचा नकाशा आहे. ही चर्चा खरंच खूप उद्बोधक होती. पुढच्या वेळी आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत? आता आपण ही संकल्पना अजून एक पाऊल पुढे नेणार आहोत. आपण हे पाहणार आहोत की ग्रह, आपली ऑरा हळूहळू काळाच्या ओघात कसे बदलतात, कसे म्युटेट करतात. प्लॅनेटरी ऑरा म्युटेशन. हो, आपण प्लॅनेटरी ऑरा म्युटेशन या अत्यंत रंजक विषयावर सखोल चर्चा करू. आता एक गोष्ट स्पष्ट झाली असेल. तू चुकीचा नाहीस. तू कमकुवतही नाहीस. तू अनकॉन्शियसली कंडिशन्ड आहेस. नक्षत्र डेस्टिनी नाही. नक्षत्र पनिशमेंट नाही. नक्षत्र म्हणजे मनाची एक जुनी सवय. आणि सवय बदलण्यासाठी झगडावं लागत नाही. ती दिसायला लागली की सैल व्हायला लागते. जेव्हा तू रिॲक्शन पाहतोस तेव्हा डेस्टिनी काम करणं थांबतं. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत ग्रह ऑरा कसं बदलतात, हळूहळू कालांतराने. जर हा एपिसोड तुझ्यात काहीतरी क्लिक करत असेल तर लाईक कर, कॉमेंटमध्ये तुझा अनुभव लिही आणि चॅनल सबस्क्राईब कर. कारण इथे स्वतःला बदलायला सांगत नाहीत, इथे स्वतःला ओळखायला लावतात. ओम श्रीम.